हॅलो फ्रेंड्स, कोकणी अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आम्ही चाललो आहे पडिवामध्ये. तिकडं आपला एक काजू आहे, त्याला काय बिया वगैरे लागल्यात काय बघायला चाललो आहे. चला तर मग जाऊया आपण थेट पडिवाकडे. मला आता जाता जाता आपल्याला रस्त्यात जे काय बघायला मिळेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. खास करून तिकडं पडिवात खूप जंगल आहे तिकडे जातेवेळी. तर रानातले विविध प्रकारचे पक्षी, त्यानंतरला कोणते प्राणी दिसतात काय बघूया. जर दिसले तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा बॅक कॅमेऱ्यानेच दाखवतो तुम्हाला, म्हणजे व्यवस्थित आजूबाजूचा परिसर पण बघता येईल. चला, आता आपण फायनली नदीवर पोचलो आहे. ही आपली नदी. जर तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओ बघितला असेल तर ही नदी आपण खूप वेळा बघितली असेलच आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आत्ता इकडं वरच्या साईडला अजून खूप पाणी आहे आणि इकडं संपलं आहे. पुलावरून चाललो आहे पुढे. आणि ह्या नदीची खासियत म्हणजे हीच नदी आपल्याला पुढे जाऊन 4 वेळा मिळते. म्हणजे ही इथे एकदा भेटले, अजून पुढे एकदा कपरीकडे भेटेल, त्यानंतर अजून एकदा, आणि त्यानंतर अजून एकदा, आणि त्यानंतर आपली जी पडिवातली जमीन आहे ती येणार आहे. ही त्या पडिवातल्या जमिनीतली एक खासियत आहे की एक नदी आपल्याला 4 वेळा पार करून जावी लागते. एवढा लांब आहे ती जमीन. त्याच्यामुळे आपण तिकडं काय जास्त लागवड केली नाही. कारण तुम्ही आपल्या बाकीच्या जमिनी बघितल्यात तर तिकडे पहिलीकडे बोर शेतात, मजली चाडव्यात, तर तिकडं आपण बऱ्यापैकी काजूची लागवड केली आहे. आणि ही जमीन खूप लांब असल्यामुळे तिकडं घरातून काजूची रोपं घेऊन जाणं थोडं अवघड आहे. त्याच्यामुळे अजूनपर्यंत आपण काय लावली नाही. पण भविष्यात यावर्षी किंवा पुढच्या वर्षी तिकडं पण काजू लावण्याचा आपला प्लॅन आहे. ते आपण जेव्हा कधी लावू तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि दाखवणारच. कारण एवढे काजू तिकडे घेऊन जायचा म्हणजे खूप मोठा टास्क आहे. कारण तिकडं जाण्यासाठी असा रस्ता नाही की आपण बाबा गाडी घेऊन जाऊ शकतो. तर आपल्यासोबत आपली समीक्षा आणि ऋतुजा आहे, त्या पुढे चालत आहेत दोघीजणी. त्यांचा मोठा प्लॅन आहे पाटी बिटी काढायचा. त्यांचा मी तर काय थांबत नसतोय. नदीला फाटी काढण्याचा प्लॅन आहे त्यांचा. मला अगोदर सांगितली नसतं तर मी पण घेऊन आलो असतो दोरी. इकडं आल्यावर सांगतात फाटी काढायला जाणार आहे. आणि हे बघा, आपल्याला फायनली की आज बिया दिसल्यात काजूला. ओल्या बिया आल्या तिकडे काजूला. बघा, बघू शकता मस्तपैकी बिया यायला लागल्या त्या काजूला. आपण जाऊया फटाफट. आता ही आपली मगाची नदी परत एकदा इकडे भेटणार आहे. फाटी शोधून ठेवा आताच. अरे इकडं जवळ आहेत काय बघा, नाही तर तिकडनं आणायला. एवढी लांब जमीन आहे, तिकडून फाटी आणते वेळी पण खूप वाट लागते. आम्ही मागच्या वेळेला फाटी आणलेली, ती मधी एक ब्रेक घेतलेला, म्हणजे अर्ध्यापर्यंत आणून ठेवली होती आणि त्यानंतरला मग पुढं दुसऱ्या दिवशी आणली. कारण खूप लांब आहे. आणि इथं बघा एक करवंदीचं झाड आहे, करवंद पण ह्याला खूप आलेत. हे बघा, बघू शकता करवंद अगदी वरतीपर्यंत आहेत. चला, इकडे आपल्याला जास्त टाईमपास करून चालणार नाही, कारण आपल्याला खूप लांबचा रस्ता पार करायचा आहे. जवळजवळ अर्धा तास लागतो त्या जमिनीत पोचेपर्यंत. खूप बेकार रस्ता आहे. आता थोडाफार वाट केलेली आहे त्याच्यामुळे थोडा ठीक आहे, परंतु लय लांब आहे. हे बघा, ही सेम नदी आपल्याला इथं सेकंड टाईम भेटले. इथं पण पाणी खूप आहे अजून. आणि तिकडं वरती तो बघा, तिकडं वरती बंधार आहे. हे बघा, ही नदी आपल्याला सेकंड टाईम भेटले. चला
इकडं पाणी खूप आहे. तुझ्या डॉनकडं कोयत्या तोरी सगळा काय आणि समीक्षा आपली बिया शोधते. अरे बिया शोधतेस काय? समीक्षा डॉन आपला बिया शोधतोय. सगळ्यात मोठा कोयला तिथंच असणार आहे आज. हा एरिया जर तुम्हाला आठवत असेल तर इकडं आपल्या पावसाळ्यातल्या व्हिडिओ खूप आहेत. आपण गडदे वगैरे लावायला येतो त्या तोच हा एरिया आहे. फक्त आता गवत सुकला आहे त्याच्यामुळे थोडा वेगळा वाटतोय. कारण तुम्हाला इथे समोरच बांधण दिसेल. नदीच्या पलीकडे बांधण आहे. कोण आहे? कोणतरी उडी मारला तिकडं. हा बघा आपला बांधण. तिकडं जात नाहीत आपण. इथं आपण गडदे वगैरे लावायला यायचो. जातोय आता आमचा प्लॅन चेंज झाला आहे त्याच्यामुळे आम्ही इकडे जातोय. आम्हाला मासे बघायचे आहेत. मासे बघायचा विचार आहे आमचा. मासे न्यायचा पण प्लॅनिंग आहे. जर आलो तर ते पण तुम्हाला दाखवू. चला नदीतनं जाऊया. मग आमचा प्लॅनिंग आता चेंज झाला आहे. आता आम्ही नदीतूनच जातोय तिकडं. कुठे कुठे किती पाणी आहे मासे पकडायला ते बघून घेऊ. तुम्ही जर इथं बघितलात तर खूप सारे मासे आहेत. हे बघा. माशांच्या शोधात आलोय आपण. हे बघा जाडे जाडे मासे आहेत. भाई साब हवे दगडाखाली गेले. समू या दगडाखाली. इकडं मासे भरपूर आहेत तर आता यायलाच लागतोय मासे पकडायला. चला तुम्हाला आता नदी दाखवतो. उन्हाळ्यातली नदी दाखवतो. पावसाळ्यातली नदी तुम्ही बघितले. त्या उन्हाळ्यातली नदी बघा. उन्हाळ्यात पाणी किती कमी झालं आता. पण पाणी एकदम स्वच्छ आहे इकडं. तिकडं जर तुम्ही बघितला वरती तर तिकडं शेवाळ झाले पाण्यात. आणि हा जर पाणी बघितला तर पूर्ण निव्वळ स्वच्छ. आणि मासे पण येतात मध्ये. मासे एकदम स्पीडमध्ये जातात त्याच्यामुळे तुम्हाला कॅमेरामध्ये सगळेच दिसत नाहीत पण मासे इकडं खूप आहेत. आणि इकडं आपली एक सिक्रेट जागा आहे जिकडे मासे भेटतात झाडाच्या बुंदात. तो पण दाखवतो तुम्हाला. हे बघा एका छोट्या दगडाखाली मासे आहेत. या दगडाखाली हे बघा वळवळत आहेत. यायला पाहिजे इकडं उपसायला. आणि ही एक सिक्रेट जागा आहे इथली. इकडे आपल्याला शिंगट्या भेटतात. या झाडाच्या बुंदात खूप शिंगट्या असतात. हे बघा किती मासे आहेत. झूम करून तिथं जवळ गेल्यावर पळतात ते. त्याच्यामुळे काय शिंगट्या आहेत त्या दगडाखाली जात आहेत. तिथं वरती त्या दगडाखाली एक बिळ आहे शिंगट्यांचा स्पेशल. या मासे पकडायला. ते बघ आली बाहेर तिथनं. त्या ह्याच्या खाली तो जाळा आहे ना तिथनं. चला जाऊया बघत बघत किती जागा भेटतात बघूया. तुला फाटी दिसलेत. हे बघा नदीचा परिसर तुम्ही बघू शकता. पूर्ण झाड आहेत वरतून आणि खाली नदी. एकदम भारी वाटतंय. ऑसम. आज आपण नदीतनं चाललोय त्याच्यामुळे बाहेरचे प्राणी जरा कमी दिसतील. कारण नदीतले मासे बघत चाललोय ना आपण. हे बघा मासे बघा किती. मासे भरपूर आहेत इकडं.
ते बघ. मासे नदीत भरपूर आहेत. यायला पाहिजे इकडे वाटा लावायला. हळूहळू जायला लागेल आता इथून. इकडं कचरा बघा किती आलाय. ही पण फाटी किती आहेत. फाटी ही फाटी नदीला भरपूर फाटी आहेत. हे बघा मासे, हे बघा. मग हे बघ ते बघ त्या डबक्यात तिथं झाडे बसले ते उपसूया काय? काय उपसूया? उपळा इथं उपसून खा बघ. त्याच्यात बघ किती वाढले ते तेवढे झाडे आहेत. ते बघ मी घेतलं नाही बघ. नदीला मासे खूप आहेत. हे बघ इथं बघ. हे बघ हे वळवळत आहेत. इकडं पाणी कमी झालंय, तिकडं मासे खूप आहेत. आज बघितलेत आपण, तर नक्कीच एक दिवस येऊया. उपसायला पण येऊया, वाट्या लावायला पण येऊया. वाट्याला जिथं जास्त पाणी आहे तिथं आपण वाट्या लावूया, कमी पाणी आहे तिथं उपसूया. आणि या नदीचा वरचा भाग बघा कसा पूर्ण नदीला झाडांनी वेढून टाकलाय. नदीच्या दोन्ही साईडनी झाडं आहेत. पूर्ण एकदम मस्त हिरवागार वाटतंय. आणि नदीतून जाताना एकदम थंडगार, कारण नदीचा पाणी थंड आहे एकदम. आणि नदीच्या साईडला असल्यामुळे पक्ष्यांचा पण आपल्याला खूप आवाज येतोय, कारण नदीच्या साईडला ते उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे नदीच्या साईडलाच बरेचसे पक्षी राहत असतात. कारण त्यांना पाणी पिण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे. आणि इकडं बघू शकता फुलपाखरं, खूप सारी फुलपाखरं फिरत आहेत. हे बघा, फिरत फिरत आपण अशा ठिकाणी आलो की जिथं एक मोठी दगड आहे आणि त्या दगडाच्या इथं शिंगट्या खूप असतात. हीच ती जागा आणि हीच ती दगड. या दगडाखाली खूप साऱ्या शिंगट्या असतात. बघूया आपल्याला दिसतात काय, कारण हे बघा मासे बघा किती आहेत. ओय शप्पथ, समू या दगडी खालीला शिंगट्या असतात. या तो बघ, तो बिळ आहे ना, तिथं घुसतात डायरेक्ट. पावसात काय करणार आहेस? पावसात हा पूर्ण एवढा पॅक असतो, वरपर्यंत पाणी असतो. कारण आहे ना, इथं बांधण असतो, इथं एक बांधण असतो. आता मागच्या वर्षी तिकडं होता, त्याच्या आदल्या वर्षी इथं होता बांधण. आता आपण पोहोचलोय दरवीच्या जवळ. इथून पुढे थोडासा दरवीच्या जवळ बोलतात की पूर्वीच्या काळात जेव्हा इथून एखादी वस्तू टाकली किंवा पेंडा वगैरे टाकला की तिकडं ढऊ आहे, त्या ढवामध्ये डायरेक्ट फायर पडायचा, त्याच्यामुळे दरवीजा बोलतात. तर त्या ठिकाणावर आता आपण आलोय. पेंडा टाकल्यावर यायचा बाहेर तिकडून डायरेक्ट ढवात. तो इकडं थोडासा पाला पडलाय. हा घे समू फाटा, हा बघ. शोधायची गरजच नाही ना,
हे बघा, ही आपल्याला ही नदी तिसऱ्यांदा भेटली आता. ही वाट आहे, आपण नदीतून आलो त्याच्यामुळे आपल्याला बघायला नाही मिळेल, पण ही वाट आहे जी पडिवाकडे जाते. आणि आता इथून आपण थेट पुढं अजून एकदा ही नदी भेटणार आहे, त्याच्यानंतर पडीव चालू होईल. पाणी बघ केवढं आहे तिकडे. पाणी भरपूर आहे इकडं, गडदे लावायला यायला पाहिजे. दगडी बघा नदीत किती आहेत, मोठ्या मोठ्या. नाही, मोठ्या मोठ्या दगडी आहेत नदीत. हा रस्ता आहे. चला, ही आपली वाट आहे. तिकडं तुम्हाला दाखवण्यासाठी थोडा गेलो होतो तिकडं पुढं. आणि आता आपली थोडासा जवळ आलो आहे, परंतु जवळ येऊन काय फायदा नाही, कारण महत्त्वाचा टास्क अजून बाकी आहे. कारण आता डोंगर चढायचा आहे नदी पार केल्याच्या नंतर. लांब आहे त्याचा काय प्रॉब्लेम नाही, पण एवढा लांब चालत येऊन गड चढायचा असतो, त्याच्यामुळे हालत खूप बेकारच आहे. इथं रानातल्या कोंबड्या असतात जास्त करून ह्या एरियामध्ये. पण आपला बॅड लक एवढा आहे की ज्या ज्या वेळेला आपण कॅमेरा ऑन करून व्हिडिओ करत असतो त्या टाईमला ते इथं नसतात. लास्ट टाईम पण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सेम तसाच झाला, पण ॲटलिस्ट त्यावेळेला दिसला तरी होता आपल्याला कोंबडा. तो व्हिडिओ थोडासा दिसतोय, अगदी तुम्ही नीट जर ती व्हिडिओ झूम करून बघितलीत शेवटला तर त्याच्यामध्ये दिसतोय तो कोंबडा. खूप मोठा होता, थोडा व्हाईट कलरचा. भेंडी आज इथं आज पण नाही, मागच्या वेळेला कोंबडी होती इथं. कोंबडा कोंबडा आणि कोंबडी होती. कोंबडा नाही बघ कधी भेटला का. कोंबडीपेक्षा कोंबडाला भारी असतो. वाटत नाही नसते. ठीक आहे. तिकडे फिरायचं ना. आणि ही बघा आपली नदी चौथ्यांदा भेटली फायनली. म्हणजे आपण पडिवाच्या जवळ आलोय, फक्त आता आपल्याला डोंगर चढायचा आहे. बघा पाणी बघू शकता तुम्ही, इकडचा पाणी कसा स्वच्छ आहे. फक्त झाडांचा पाला पडलाय थोडा. इथं ओव्हरऑल पाणी आपला स्वच्छ आणि शांत आहे. नदीत दगडी बघा किती आहे तुमच्या. इकडं छोटा तरी आहेत. इकडं खाली जर तुम्ही गेलात इकडं पुढं तर अजून मोठ्या मोठ्या दगडी आहेत नदीमध्ये. तर पावसाळ्यामध्ये काय फिरू शकत नाही त्या नदीला पाणी आल्यावर. इकडं 5-13 बघा किती पडलाय. आणि समीक्षा डॉन मागून काहीतरी कमेंट्स पास करतायत हळूहळू, पण त्यांच्याकडे कॅमेरा गेला की त्या काहीच बोलत नाहीत. हे बघा वाट कशी, दगडातून छोटीशी वाट आपली, छोटीशी. आणि आपली ऋतुजा दमले. फाटी कशी नेणार काय माहिती, रिकामी आहे तेव्हा दमले. अजून आपला डोंगर पण चढली नाही. ते 2 वेळे आणि 2 दोऱ्या घेऊन दमली ती. तेव्हा फाटी दिली तर मला वाटतं पुलावर जाईपर्यंत बसेल खाली गोयला सकट. मी तर काय तिचा गोयला घेणार नाही, तिला ठेवू तिथंच आणि जाऊ घरी आम्ही. पण खरंच एवढा चालून येईपर्यंत खूप दमायला होता. आणि हे बघा पूर्ण जंगल झालाय, जंगल जंगल. जंगलातून आपण वाट शोधत तिथपर्यंत पोचलोय. पण आपल्याला नदीतला अनुभव लय भारी वाटला. एकदम शांत शांत आणि पूर्ण थंडगार वाटत होता. ऊन अजिबात लागत नव्हता. जसा नदीच्या बाहेर आलोय तसा ऊन लागायला सुरुवात झाली. हवा अंडा कोणाचा तरी. हे बघा तुम्ही तर बघू शकता कोणत्या तरी पक्ष्याने अंडा घातलाय. रानातील असेल कोणत्या तरी पक्षाचा, पण तो रस्त्यात कसा काय पण तो रस्त्यात कसा काय आला काय सांगता येत नाही. तू घेऊन जा घरात समू. कोंबडीला ठेव.
अंड्यातनं कुठला तरी पक्षीच बाहेर पडेल. चुकून कोंबडी पडली तर चुकून त्या अंड्यातनं कोंबडी बाहेर पडली तर रानातली पुढची माझी. मग जा घेऊन. जर कुणाचा अंडा आहे तो माहीत नाही, पण रानातल्याच एखाद्या पक्षाचा अंडा असेल. पहिल्या आता आमच्या बाजूच्या भरपूर बिया आहेत, त्या काढायला जाऊया. नंतरला मग समूच्या काढायला जाऊया आपण बिया. आमच्याकडं खूप आल्यात. काय सांगू, मोठी पिशवी घेऊन आलोय मी. हा हा तिकडे जाऊन येऊया पहिला. चला प्लॅन चेंज. इकडून जातो आपण. समूच्या बिया पहिला काढायच्यात. बिया येत नाही तरी पण आलेत नाचत. मोठी पिशवी बघा केवढी आणली नाही. आम्ही काजू लावलेले बघायला आलोय. अक्षरावरून घ्यायला आलोय. बिया आल्या नाहीत बोलतात. आणि पिशवी एवढी मोठी आणली नाही की जसं काय सगळ्यांच्या बिया आपल्याला घेऊन जायचं आहे. असो, हा एक जोकचा विषय होता. पिशवी त्यांनी यासाठी आणली नाही की त्यात दोऱ्या वगैरे आहेत, पाण्याची बॉटल आहे, म्हणून तर पिशवी आणले. आणि आम्ही काही कोणाच्या बिया घेऊन जाणार नाही. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्येच बघणार आहात आपण कुठं कुठं जातो आहे ते. त्याच्यामुळे बिया चोरण्याचा काहीच प्रश्न येत नाही. फक्त जाता जाता नदीच्या इथं सुकलेली फाटी काढण्याचा प्रयत्न आहे आपला. हा बघा डोंगर. भारी वाटतं इकडं. डोंगरातून रस्ते काढत काढत चाललोय. हा थंडगार आहे. थंडगार वाटतंय ऋतूला. आमच्या घरात तिला गरमी होते. हा डोंगर चढतोय आम्ही. डोंगर हे बघा. समीक्षा डॉन दमलाय. तिला काठी पाहिजे चढायला. समूच्या लग्नाची फाटी इकडून न्यायची आहेत. कशी नेणार त्याचं टेन्शन आलाय तिला. संपला की नाही डोंगर आपला. गो दमलो. आलो आपण फायनली जवळ समूच्या जमिनीच्या. हे कुठनं रस्ता आहे. चला आपण शोधत जाऊया. कारण रस्ता आपल्याला शोधायला लागणार आहे. पण काय जास्त येत नाही इकडं. फक्त बिया झाल्यावर येतो. आणि समूने काजू लावला नाहीत, ते पण बघूया केवढे झालेत मोठे. समीक्षा डॉन आणि काजू. खूप थकायला झालाय चालून. हा काय काजू तुमचा. हे बघ मोठं आहेत. कुठं आहे. दोघी पण दमल्यात. त्यांच्या तोंडातून हवा नाही निघत आहे. अजून एक आपल्याला करवंदाची जाळी भेटली. तिथं खूप करवंद आहेत. दाखवतोस तुम्हाला. हे बघा. हो हा हो. बाबू अजून झोपलाय. हे बघा अजून करवंद आहे तिकडं. हे बघा आपली ऋतू दमले. हे इथून चल खाली. इथून खाली तिथं जाऊ खाली. हा तोच बोलतोय तिला. चल समू. ना वाट नाही माहिती. त्याच्यामुळे आता मलाच रस्ता काढायला लागणार आहे. झालं काय काढून. हा बघा इथं पण बिया येत आहेत. हा हे बघा. आणि समीक्षा डॉनचे मला काजू दिसलेत.
हे बघ तुमचं जात काय काजू कोणी लावला याच्यावर नाही यांची भांडणं चालू आहेत. पण काजूच्या बिया नेणार मी. पण हा तुमचा आहे काजू. मग तो मोठा काजू कुठं आहे. हा बघा समीक्षाने लावलेला काजू भरपूर झालेत. हा बघा हा इथं एक झालाय, इकडे एक झालाय, इकडे एक झालाय, तिकडे एक झालाय. आणि खरोखर हा समीक्षाने लावलेला काजू आहे. कारण बघा कशी साफसफाई करते. आणि हा छोटासा काजू ऋतूनी लावलाय वाटतं. ती साफसफाई करते तिथं. नीट करा नीट करा. पिशवी पकडतो कारण त्याने एकदम सिरियसली घेतली नाही काजूची साफसफाई. पुढं समूनी लावलेल्या काजूवर मोहर पण आलाय बोलते. चला बघायला. मी पाणी घातला होता पावसाळ्यात. हे बघा कशी साफसफाई चालू आहे. मग तो उनी लावला नाही तो. हा अच्छा एवढं वर्ष झाली एवढाच आहे. होय काय धावते. माझा काजू आहे मी साफ करणार. चला किती आहे मोजून घ्या. 1 2 3 4 हा 5. त्या काजूच्या जवळ पण आहेत. 5 झालेत. हा नव्हता मला माहिती. मी फक्त तेच काजू बघितलेले. हवं आबा इकडे काय 6. कुणाला दिसाय नको बिया चोरायला आल्यावर. हे बघा ही अजून एक करवंदाची जाळी भेटले. आणि ही बघा काजू साफ करते इथं. करवंद यावर्षी भरपूर आलेत आणि लवकर पिकणार आहेत. कारण आत्ताच मोठी झालेत. आणि समीक्षेच्या काजूला लागलेत खूप साऱ्या बिया. बघू शकता तुम्ही. काजूला आत्ता मोहर येतोय. तर हा काजू मे महिन्यात यायला चालू होतात. तुम्ही बघू शकता त्या काजूला आता बिया यायला सुरुवात झाली. म्हणजे आपला साधारण एप्रिल मध्ये बिया येतील. एप्रिलच्या एंडिंगपर्यंत बिया बऱ्याच बिया येऊ शकतात. आणि त्यानंतरला मग एप्रिलला एकदा सुरू झाला तर मग अगदी पाऊस पडेपर्यंत या काजूच्या बिया असतात. तुम्हाला इकडे जर आपण त्या टाईमला आलो तर नक्कीच परत एकदा दाखवण्याचा प्रयत्न करेल किती साऱ्या बिया ह्याला झाल्यात त्या. आणि बघा काजू साफ करण्यात एकदम दंग झाल्यात. काजूला बिया वगैरे लागल्यात काहीच बघत बसल्या नाही. डायरेक्ट साफसफाई. कारण त्यांना एक काजू नाही तर खूप सारे काजू बघायचे आहेत. जेणेकरून भरपूर बिया भेटतील इकडे आल्यावर. त्यासाठी ही साफसफाई चालू आहे त्यांची. पक्ष्यांचा आवाज बघा कसा येतोय तिकडं. पाणी घालते त्यांना. इकडं पडिवात येऊन पाणी घालायचा विचार आहे. जिवंत माणूस वरती येतो. या काजूवर खूप मोहर येतो पण काजूला बियाच नाही लागत. कशामुळे असं होत असेल ते तुम्ही कमेंट्स मग करून नक्की सांगा. दरवर्षी मोहर तर खूप येतो पण बिया अजिबात येत नाही. हे समूने खत पाणी व्यवस्थित दिला नाही. चला या आता आम्ही आमच्या मोठ्या काजूवर जात आहोत. जिथं खूप साऱ्या बिया लागल्यात. पकड जरा. इथं खूप साऱ्या बिया लागल्यात पण आम्ही रस्ता माहीत नाही आम्हाला. आता आम्ही रस्ता शोधतोय कारण कुठून कसं जायचं तेच आम्हाला कळत नाही. मला त्या रस्त्यानं माहिती आहे. इकडून वरतून आल्यावर काय कन्फ्युजन झाला. तिकडून वरती येतो बरोबर मी पण वरतून खाली जाते वेळी काय समजत नाही मला.
काजू कुठं आहेस तू काजू? इथंच आहे खाली. भेटला काजू भेटलाय दिसलाय आपल्याला. आपला काजू कसा लांबनं दिसतो आपल्याला. काट्या कुट्यातून आपण आलोय काजूच्या जवळ. हा बघा आपला काजू इथं आहे. आपण काजू लावलेले खाऊन टाकले. आम्ही काजू लावलेलं खाऊन टाकले. हे बघ कुठे लावलेस? कधी लावलेले? कोणतरी आहे इकडं. जाता बघूया. इकडं कोणतरी होता. आवाज आलाय आपल्याला. चोराचा शोध घेऊ. चोर नाही आपला ही होता असेल. काय बोलतात त्याला? ससा होता असेल नाही तर कोंबडी. लगेच पळतात ते बिचारे. कुठं आहेत आता बोर्डच दिसत नाही. कुठे दिसला रे तुला? तुला कुठंतरी बोंड दिसलाय पण मला नाही दिसला. हो हो हो. हो बोंड दिसला. हा बघा काजूला आपल्या बोंड दिसलाय. बिया पण आहे. बिया पण आल्यात. काजूला आपल्याला बोंड दिसलाय. समोर एक काठी काढ. आता कुठलं काढू मग? आता तू काढ. जायकाड घेऊन यायला पाहिजे. एक बोंड दिसलाय आपल्याला. काजू खाली पण बोंड पडली असतील जर कोणाला नसला तर. कारण लास्ट टाइम आपण बघून गेलो तेव्हा वरच्या फांदीला बिया होत्या. तर बघा तिथे एक आहे आणि बाकीच्या सगळ्या पडल्यात खाली. जरा कॅमेरा बंद करतो का आपल्यालाच बिया जमवायच्यात. दोघी काय आपल्या बिया जमवून द्या ना माहीत. चला जातो. ते बघ ते 2 बिया आहेत तिथं. ती 3 आहेत तिथं 4 आहे आणि त्या साईडला आहेत. तिथं पण जून झाले तिकडे. जून झालेल्या सगळ्या काढून घेतो कारण ही समूह नंतरला एकटी पण येऊ शकते. चला वाईच्या बिया काढल्या आम्ही. त्या काय होत्या त्या मला दाखवतो किती भेटल्यात. कुठे गेल्या? हा बघा केवढ्या बिया भेटल्यात. पिशवी भरले आमची. एवढ्याच बिया भेटल्या. आत्ता येत आहेत. सुरुवात आहे आता सुरुवात. भेटतील हळूहळू थोड्याफार. हळदे काय नको. चांगली वाट केली की चोर कसे रोज येतील काय माहिती. चला आता आपण आलोय फायनली वरतून जमिनीतून जाऊन रिटर्न खाली आलोय आणि तुम्हाला थोडाफार इकडचा नदीचा नजारा दाखवतो. कुठं जायचा? थोडाफार नदीचा नजारा दाखवतो. इथं ठेवतो खाता मग. बघा काय खाता इथं ठेवतो तिकडं फेमस.